नमस्कार. भारतीय इतिहासात ना एक अशी क्रूर प्रथा होती जिने अक्षरशः कोट्यावधी लोकांना माणूस म्हणून जगण्याचा हक्कच नाकारला होता. हो, मी अस्पृश्यतेबद्दल बोलतोय. तर आज आपण त्याच प्रथेला संपवणाऱ्या संविधानातल्या एका अत्यंत शक्तिशाली शस्त्राबद्दल जाणून घेणार आहोत. अनुच्छेद 17. विचार करा, भारताच्या इतिहासातल्या या इतक्या मोठ्या, इतक्या खोलवर रुजलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आपल्या संविधानाने असं कोणतं शस्त्र दिलं असेल? या एकाच प्रश्नाच्या उत्तरात समानतेच्या लढ्याची संपूर्ण कहाणी दडलेली आहे. आणि ते उत्तर आहे अनुच्छेद 17. पण थेट कायद्याच्या शब्दांवर जाण्याआधी त्यामागची वेदना समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अस्पृश्यता म्हणजे नेमकं होतं तरी काय की ज्याला संपवण्यासाठी एका विशेष कायद्याची गरज पडली? चला आधी त्याचा इतिहास पाहूया. आणि गंमत म्हणजे आपल्या संविधानात अस्पृश्यता या शब्दाची अशी कुठलीही व्याख्या दिलेली नाहीये. पण खरं सांगायचं तर त्याची गरजच नव्हती, कारण ज्यांनी ज्यांनी ही प्रथा अनुभवली आहे त्या प्रत्येकाला तिचा तो क्रूर अर्थ शब्दांशिवायच अगदी चांगला माहीत होता. कारण अस्पृश्यता म्हणजे फक्त कोणाला तरी न शिवणं इतकं मर्यादित नव्हतं. नाही, तो एक सामाजिक कलंक होता. म्हणजे केवळ जातीच्या आधारावर एखाद्याला तुच्छ लेखणं, सार्वजनिक विहिरी, रस्ते किंवा तलाव वापरण्यापासून रोखणं, विचार करा मंदिरांची आणि शाळांची दारं त्यांच्यासाठी कायमची बंद करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा जो मूलभूत सन्मान असतो ना, तोच हिरावून घेणं. आणि मग या भयंकर सामाजिक प्रथेवर आपल्या संविधानाने एक अंतिम आणि निर्णायक प्रहार केला. तोच प्रहार म्हणजे अनुच्छेद 17. ह्या प्रथेला समूळ म्हणजे अगदी मुळापासून नष्ट करण्यासाठी तयार केलेलं हे एक अत्यंत शक्तिशाली आणि स्पष्ट उत्तर होतं. संविधानाने ना यावर कोणतीही शंका ठेवली नाही. फक्त 2 छोटी वाक्य, पण ती इतकी शक्तिशाली आहेत की बस, अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे आणि कोणत्याही स्वरूपात तिची प्रथा निषिद्ध आहे. बघा, या शब्दांमध्ये कोणतीही संदिग्धता नाही, काही नाही. फक्त एक स्पष्ट आणि कठोर आदेश आहे. आणि यातून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ होते की या नियमाला कुठलाही अपवाद नाही, कोणतीही सबब चालणार नाही. म्हणजे ही प्रथा कोणत्याही स्वरूपात कोणत्याही कारणाखाली मान्य केली जाणार नाही, हे संविधानाने एकदाच ठणकावून सांगितलंय. आता इथं एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यायला पाहिजे. अनुच्छेद 17 म्हणजे काही फक्त एक चांगला विचार किंवा नैतिक उपदेश नाहीये. नाही, तो एक कठोर कायदेशीर आदेश आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की अस्पृश्यतेचं पालन करणं हा एक गुन्हा आहे, आणि या गुन्ह्याला शिक्षा देण्यासाठी आपल्या संसदेनं नागरी हक्क संरक्षण कायद्यासारखे विशेष कायदेसुद्धा बनवले आहेत. चला आता आपण त्या महान व्यक्तीकडे वळूया ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. अनुच्छेद 17 हे फक्त एक कलम नाहीये, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक संघर्षाचे एक प्रतीक आहे. त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून आणि त्यांच्या दूरदृष्टीतूनच या संवैधानिक शस्त्राची निर्मिती झाली. डॉक्टर आंबेडकरांचा हा विचारच अनुच्छेद 17चा पाया आहे. ते म्हणाले होते, जो समाज माणसाला माणूस मानत नाही तो समाज प्रगती करू शकत नाही. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर समाजाला दाखवलेला एक आरसा आहे. आणि अनुच्छेद 17ने नेमकं याच सत्याला कायद्याचं कवच दिलं आणि खऱ्या अर्थाने एका समान भारताची पायाभरणी केली. बरं, आता प्रश्न असा येतो की इतकी वर्ष झाली, मग आजही अनुच्छेद 17चं महत्त्व काय आहे? तर त्याचं महत्त्व आजही तितकंच आहे, कारण त्याचा वारसा आजही जिवंत आहे. भेदभाव अजून पूर्णपणे संपलेला नाहीये, फक्त त्याचं स्वरूप बदललंय. हो, स्वरूप बदललंय, पण अन्याय तर आजही होतोच. आज जेव्हा आपण ऐकतो की कोणाला तरी जातीवरून हिणवलं गेलं किंवा सार्वजनिक ठिकाणी भेदभाव झाला किंवा एखाद्या कुटुंबाला समाजाने बहिष्कृत केलं, तेव्हा ते थेट अनुच्छेद 17चंच उल्लंघन असतं. आणि आजही या अन्यायाविरुद्ध लढायला हेच कलम आधार बनतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अनुच्छेद 17 आपल्याला 3 गोष्टी अगदी ठामपणे सांगतं. 1. अस्पृश्यता पूर्णपणे संपलेली आहे. 2. यासाठी कोणतीही सबब किंवा अपवाद चालणार नाही. आणि 3. याचं पालन करणं हा एक शिक्षापात्र गुन्हा आहे. आणि म्हणूनच अनुच्छेद 17कडे फक्त एक कायदा म्हणून बघता येणार नाही. ते आपल्या भारतीय लोकशाहीचा नैतिक आत्मा आहे. ते आपल्या संविधानाची खरी ओळख असलेल्या समानता आणि बंधुत्वाच्या मूल्यांचं रक्षण करतं. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. संविधानाचा हा नैतिक आत्मा आज खरंच आपल्या मनात आणि समाजात किती खोलवर जिवंत आहे? आणि एका खऱ्या समतावादी भारतासाठी या आत्म्याला आणखी मजबूत करण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? विचार करा.